आजचा पण आपला फॅमिली ब्लॉग आहे। या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला एक नाश्त्याची रेसिपी दाखवणार आहे, परत आणखी गिफ्टचा पण दाखवणार आहोत। एक तुम्हाला मी डिश दाखवणार आहे, ती पण गोडाची आहे। हलवाई स्टाईल आपण गाजरचा हलवा करणार आहोत, त्याच्यामध्ये आपण माव्याचा वापर केलेला नाहीये। आणि हा परत कुठे चालला? इकडे आईला दाखव ना, की तुझ्या बांगड्या बघून घ्या सगळ्यांनी। दाखव, अरे बेबा दाखव बांगड्या। इथे किटूचं प्रोजेक्ट चालू आहे। कोणत्या वस्तू बुडतात, कोणत्या वस्तू तरंगतात ते किटूला आज शिकवलेलं आहे। तिच्या स्कूलमधचंच हे प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये तिला त्याच्यासाठी आम्ही हे एक टोपामध्ये पाणी दिलेलं आहे आणि सर्व वस्तू दिलेल्या आहेत, त्या कोणत्या बुडतात, कोणत्या तरंगतात त्या तिला आज स्कूलमधून शिकवलेल्या आहेत। सिंक होणार की फ्लोट होणार? असंच ठेव वरून असं टाक। हा वाव, इट्स फ्लोटिंग और सिंकिंग। अरे बाबा, इट्स फ्लोटिंग। तुम्हाला जर माझे ब्लॉग आणि माझी रेसिपी आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याला ऑल ला सिलेक्ट करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। इथे मी पिवळ्या बटाट्याची भाजी बनवून घेतलेली आहे आणि बटाटा चांगला मॅश करून पण घेतलेला आहे आणि ब्रेड घेतले। त्या ब्रेडच्या तुम्ही पाहिजे तर कडा पण कापू शकता किंवा तुम्ही बिना कडा कापल्याशिवाय पण याचं कटलेस बनवू शकता। आज आपण ब्रेड कटलेस बनवणार आहोत। इथे मी हे बेसनचं पीठ भिजवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घातले, त्याने चांगले कुरकुरीत असे होतात म्हणून। आणि त्याच्यामध्ये हळद, तिखट आणि मीठ घालून हा घोळ आहे तो बनवून घेतलेला आहे। आणि कटलेस तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। इथे मी ब्रेडच्या साईजला बटाट्याची भाजी आहे ती लावून घेतलेली आहे। तुम्ही हे ब्रेडचे स्लाइस आहेत ते एकावर एक ठेवून बेसनमध्ये घोळवून फ्राय करू शकता किंवा तुम्ही एक सिंगल सुद्धा पीस असा सुद्धा तुम्ही तळू शकता। झटपट आपला असा नाश्ता खाण्यासाठी तयार आहे। आता आमची वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुवून झालेले आहेत, तर किट्टू आहे ती तिच्या मम्माला हेल्प करते। किट्टूला हर कामामध्ये तिच्या मम्माला तिला मदत करायची असते, म्हणून ती मध्ये मध्ये अशी लुडबुड करत असते। My beginning will be as bright as the sun. Come, won't you come along? And it feels so bright, it's like luck is raining on me. Go and follow your heart, doesn't matter how far. There is so much love to give, something's telling me this time. Baby, baby, now I know. Baby, baby, gotta go. There is so much love to give, something's telling me it's right. When you came to me, oh I knew it's you, yeah, boy. The one to show me now and forever. No, you'll never be alone again. All day, oh yeah, all day. Please stay in my arms, boy. The one to show me if we're together. It don't matter if it rains. All day, oh yeah, all day. As long as you're in my arms, boy. It's you and me on this beautiful day, and it's smiling on the mountain side. I guess I'll have to get it out. And it feels so bright, it's like your love is getting to me. Go and follow your heart, doesn't matter how far. I can see it now, it's deep in your eyes. No way too deep, I know we feel inside. Baby, baby, now I know. Baby, baby, gotta go. There is so much love to give, something's telling me it's right. When you came to me, oh I knew it's you, yeah, boy. The one to show me now and forever. No, you'll never be alone again. All day, oh yeah, all day. Please stay in my arms, boy. The one to show me if we're together. It don't matter if it rains. All day, oh yeah, all day. As long as you're in my arms, boy. Don't worry tomorrow, for now. I think my day. I
I love the way you like a song, you know my heart. 'Cause you know me, know my heart. You're everything in my day. I love the way you know my heart. Yeah, alright. The one who showed me now and forever. No, you'll never be alone again. All day, oh yeah, all day. I can let you know that you're my boy. The one who showed me if we're together. It don't matter if it rains. I will love you every day. As long as you're in my arms, boy. The one who showed me now and forever. No, you'll never be alone again. All day, oh yeah, all day. Please stay in my arms, boy. The one इथे मी गाजरचा हलवा करण्यासाठी यासाठी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत. त्यांना सुरीने वरचा किस आहे तो आपल्याला असा खरडवून टाकायचा आहे, म्हणजे त्याच्यावरती असणारी कच आहे ती निघून जाते. आणि ह्याला स्वच्छ असं आपल्याला धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर मी त्याला चांगले असे किसून घेत आहे. आणि आज आपण हलवाईसारखा गाजरचा हलवा करणार आहोत. खूप टेस्टी लागतो आणि ह्याला आपण माव्याचा पण वापर करणार नाही आहोत. इथे मी अर्धा किलो गाजरासाठी 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. फुल क्रीम दूध असेल तर त्याला आपल्याला मावा घालायची गरज नाही आहे. आणि हलवाईवाले ते अशाच पद्धतीने फुल क्रीम दूध वापरूनच हलवा बनवतात. आणि ह्याला आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडला मी आमचं घरचं दूध आहे चहासाठी ते गरम करून ठेवलेलं आहे. चहासाठी आपण जे दूध तापवतो ते चांगलं खरपूस तापवायचं. दूध चांगलं तापलं तर चहा आहे तो घट्ट पण होतो आणि चहाला वास पण येत नाही. आणि जर दूध तुमचं जर चांगलं तापलं नाही तर चहा पिताना त्या दुधाचा असा स्मेलसारखा येतो. म्हणून दूध चांगलं घट्ट तापवून घ्यायचं. आणि आपला हा इकडे हलवा आहे तो अधूनमधून आपल्याला मिक्स करायचा आहे. हलव्यामध्ये घालण्यासाठी आपण वेलची पावडर करणार आहोत. त्याच्यासाठी मी 7 ते 8 वेलची घेतलेली आहेत. त्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायच्या आहेत. आणि बारीक होण्यासाठी त्याच्यामध्ये पाव चमचा अशी साखर घालायची आणि बारीक ह्याची पावडर करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर ह्याची पावडर करून ठेवायची असेल तर ह्या वेलच्या आहेत त्या थोड्याशा आपण गरम करायच्या. एकसाथ जर पावडर करून ठेवायची असेल तर थोडी वेलची साधारण गरम करायची आणि सालासकटच आपण मिक्सरला वाटायची. साखर टाकून वाटायची म्हणजे बारीक वाटते. इथे मी बदामाचे आणि पिस्त्याचे पावडरच करून घेणार आहे. खलबत्त्यामध्येच मी याची पावडर करणार आहे. इकडे आयुषचा ऑनलाईन क्लास चालू आहे. आयुषचा क्लास आहे तो 1 ते 5 वाजेपर्यंत असतो. म्हणून त्याच्याबरोबर आपल्याला बसायला लागतं. आपण जर मुलांबरोबर बसलो तरच मुलं अभ्यास करतात. म्हणून तेवढ्या वेळेमध्ये मी पण माझं काहीतरी काम किंवा काहीतरी रेसिपी करायची असेल तर करून घेते. मी याच्यामध्ये साखर घातलेली नाही. पहिलीच साखर घालायची नाही कारण पहिलं दूध जास्त दिसतं आणि त्या अंदाजाने आपण साखर घालतो आणि मग हलवा आहे तो गोड होतो. म्हणून आपण पहिली साखर घालायची नाही आहे. त्याच्यामध्ये आता आपण हे बदामचे आणि पिस्त्याचे काप आहेत किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले ते घालायचं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे. वेलची पावडर आहे ते मी साखर टाकून वाटलेली आहे. असं आपण फुल क्रीमवाले दूध घेतलं ना तर मग त्याचा मावा बनतो. म्हणून आपल्याला अलगसे मावा घालायची गरज नाही. हलवाईवाले आहे ते अशाच क्रीमच्या दुधाचाच आपल्याला हलवा बनवतात. आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे. असं घट्ट झाल्याच्या नंतर साखर घातली ना की तो हलवा गोड पण होत नाही आणि अंदाज पण चांगला भेटतो. मी इथे अर्धी वाटी साखर घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्या टेस्टप्रमाणे तुम्ही साखर घालायची आहे. आणि व्यवस्थित असा घट्ट होईपर्यंत याला आपण असं मिक्स करत राहायचं आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप घालणार आहे. हे तूप आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं कारण माझं हे गावचं तूप आहे. गावचं तूप आपल्याला इकडे मुंबईला चांगलं मिळत नाही म्हणून आपण त्याला काळजीपूर्वक म्हणून मी ह्याला थोडंसं फ्रीजमध्ये ठेवून देते. आपलं दुसरं गावावरून तूप येईपर्यंत पहिलेवालं तूप आहे त्याला मी चांगलं व्यवस्थित असं सांभाळते. एकदम आपल्याला असा सुका करून घ्यायचा आहे. एवढा पण सुका करायचा नाही की खालून तो जळतोय किंवा एकदम चिकट होतो असा करायचा नाही. चांगला थोडा जरा रसरशीत ठेवायचा म्हणजे हलवा आहे तो खायला खूप टेस्टी लागतो. थंड झाल्याच्या नंतर तो अजूनच घट्ट होतो. बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि खूप टेस्टी असा आपला गाजरचा हलवा हलवाईसारखा तयार झालेला आहे. तुम्हाला जर हा गाजरचा हलवा आवडला तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू.